विद्यार्थी मित्रांनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहे. तर या पॅटर्नचा विचार करता आपण बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलं आहोत. ही सिरीज आहे 5 नंबरची. चला तर प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 6 मित्र आहेत. 6 मित्र आहेत. मित्र आहेत ते अमन, बिल्बम, चिरंतन, दिव्या, एलिझाबेथ आणि फिरोज एक गोलाकार टेबलाभोवती केंद्रकाकडे तोंड करून बसलेले आहेत. हे टेबल आहे. तर हे सगळे इकडे मध्यभागी तोंड करून बसले आहेत. किती? 6 मित्र आहेत. 3 4 5 आणि हे 6 मित्र आहेत. आता यांची बसण्याची जागा बघायची आहे आपल्याला. तर काय, अमल बिल्बमच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर बसला आहे. जर आपण इथं अमन घेतलं तर अमनची डावी बाजू ही इकडं तोंड करून बसणाऱ्यांची इकडली उजवी आणि इकडली हे डावी. तर यांची काय, हे विरुद्ध होईल. हे डावी बाजू आणि हे उजवी बाजू. तर अमनच्या डावीकडे 3ऱ्या क्रमांकावर, अमनच्या डावीकडे 1 2 कोण बसला आहे? बिल्बम. म्हणजे इथं बिप्लब डाव्या क्रमांकावर. परत चिरंतन अमनच्या अगदी शेजारी आहे. आता एकतर इथं असू शकते किंवा इथं. तर बघू आपण आता पुढे काय सांगितलं आहे. एलिझाबेथ दिव्याच्या उजवीकडे 2ऱ्या क्रमांकावर बसते आणि चिरंतन अगदी दिव्याच्या शेजारी नाही. म्हणजे आपण आता जर इथं चिरंतन घेतलं, पण चिरंतन अमनच्या शेजारी आलं, इथं चिरंतन आलं. आणि काय, एलिझाबेथ दिव्याच्या उजवीकडे. दिव्या जर आपण इथं घेतलो, इथं दिव्याची उजवी बाजू इकडे येईल. उजवीकडे कोण बसला आहे? एलिझाबेथ. कितव्या क्रमांकावर? 2ऱ्या. म्हणजे हे 1 हे 2 म्हणजे इथं कोण आलं? एलिझाबेथ. परत काय म्हटलं आहे? 2ऱ्या क्रमांकावर चिरंतन अगदी दिव्याच्या शेजारी नाही, म्हणजे शेजारी नाहीच. आणि बिल्बमच्या डावीकडे लगेच कोण बसले आहे? हे बिल्बम आहे. तर याच्या डावी बाजू इकडं आहे, म्हणजे अगदी डाव्या बाजूला कोण आहे? तर हे दिव्या आहे. तर आपलं उत्तर आहे हे. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे, तसा 3रा शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा. तर कोळी जाळे. म्हणजे कोळी हा त्यांचं राहण्याचं घर काय आहे? कोळी जाळे. तर घोड्याचं राहण्याचं कुठं राहतो घोडा? हा तबेलामध्ये. तर हा आपलं हे उत्तर आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. हे आरशातील प्रतिमा ओळखायची आहे. तर आरशातील प्रतिमा ओळखण्यासाठी हे आरसा आहे आणि याची उलट आकृती काढू आपण, किंवा हे शब्द आहेत. आता कधी आरशातील प्रतिमा बघण्यासाठी समोरील बाजूला उलट आकृती किंवा शब्द काढून बघायचं, म्हणजे आपल्याला आरशातील प्रतिमा भेटेल. हे बघा, C उलट, I जशास तसंच येईल. परत G पण उलट येईल, हे बघा असं. आणि L जशास तसं, A पण जशास तसंच येईल, T पण जशास तसं. पण S हा उलटा येईल, असं येईल S. आणि परत हे O हे स्मॉल आहे, STI हे कॅपिटल आहेत. आणि N पण परत उलट येईल, हे बघा असं. तर ही आकृती आहे. सॉरी, इथं हे G हे आकृती चुकीची आहे, बाकी सर्व बरोबर आहे. G A T S हे बघा, O N. तर आपलं उत्तर आहे हे 2 नंबरचं. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे 14. प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांमधून खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकणारी संख्या निवडा. म्हणजे इथं आपल्याला येणारी संख्या शोधायची आहे. संख्या बघा, इथं जास्त कमी, परत जास्त कमी जास्त झालेली आहे. तर बघू आपण हे 2 एक गट सोडून दुसऱ्या गटाचा संबंध बघू आपण. 14 घेऊ, गुणुले जर इथं 2 केला, 14 1 14 2 28. पण वजा जर 1 केलो आपण तर
27 येते. परत बघू 27 इथं 27 गुणुले 2 करू. 27 दुनी 54 वजा 1 जर केलं तर 53 आले. परत 53 गुणुले जर आपण 2 करू वजा 1 3 दोन्ही 6 5 1 5 दोन्ही 10 म्हणजे जर वजा 1 केलं तर 105 येते उत्तर. तर यांचा संबंध बघू. आता आपल्याला उत्तर तरी भेटले पण यांचा संबंध हे बरोबर आहे का. 12 गुणुले 2 12 दोन्ही 24 म्हणजे इथं प्लस 1 केला आहे म्हणजे किती 25 आला आहे. परत 25 गुणुले 2 प्लस 1 करू 25 दुनी 50 आणि 1 51 म्हणजे हे संबंध बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर आहे 105. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे एकाच ठोकळ्याच्या 3 वेगवेगळ्या स्थितीत दर्शविलेल्या आहेत. 3 दर्शवणाऱ्या बाजूच्या विरुद्ध कोणती संख्या येईल. आता बघा हे लक्ष बघा ठोकळा बघा 3 2 4 3 6 5 म्हणजे 3ची स्थिती सेमच आहे 2 ठोकळ्यांमध्ये आणि नंतर तिसऱ्या ठोकळ्यामध्ये त्याची दुसरी बाजू दाखवली आहे. तर आपण जर बघू शक्यतो हे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही इरेझर घेऊन जाऊ शकता म्हणजे या इरेझरच्या साहाय्याने तुम्ही प्रश्न सोडवण्यास तुम्हाला वेळ लागणार नाही. तर बघा 2च्या विरुद्ध 6 येते 4च्या विरुद्ध 5 आणि 3च्या विरुद्ध 1 म्हणजे 3ची विरुद्ध बाजूला कोण आहे हे 1 आहे म्हणजे आपलं उत्तर आहे हे 1 आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे दुसरा क्रमांक पहिल्याशी संबंधित आहे आणि क्रमांक 6 क्रमांक 5शी संबंधित आहे. त्याच प्रकारे तिसऱ्या क्रमांकाशी संबंधित पर्याय निवडा. तर हे आपलं 42चा संबंध 51 आहे. 84चा कशाशी संबंधित आहे ते बघायचं आहे. 42 अधिक जर आपण 49 केलं तर 9 2 11 11ला 1 हातचाला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 91 म्हणजे याचा संबंध हे आला. तर बघू आपण ह्याचा पण नंतर बघू याचा संबंध येईल का बघू. आपण जर 149 अधिक जर 49 मिसळले तर 198 येते का. 9 9 18 18ला 8 हातचाला 1 4 आणि 4 8 आणि 1 9 म्हणजे हे 198. तर इथं काय केलं आहे ह्या संख्येमध्ये 49 प्लस केला आहे. तर 9 4 13 13ला 3 हातचाला 1 8 12 आणि 1 13 13 म्हणजे हे 133. आपलं उत्तर आहे हे 133. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. असा पर्याय निवडा जो वरील आकृतीत अंतर्निहित म्हणजे ह्या आकृतीत याच्यातली कोणची आकृती बसू शकते. तर बघा हे इथं शक्यतो नाहीच आहे हे पण नाही. आपलं ही आकृती बसू शकते 4 नंबरची. बघा हे इथं आहे हे म्हणजे आपली ही 4 नंबरची आकृती ह्याच्यामध्ये बसू शकते. ही आकृती ह्याच्यात अंतर्निहित होऊ शकते. चला तर पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न आहे खालील दिलेल्या पर्यायांपैकी अशा आकृतीची निवड करा जी खालील शृंखलित प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. तर बघा हे त्रिकोण आहे परत त्रिकोणच आहे पण इथं बिंदू वाढला आहे. परत त्रिकोण पण इथं बिंदू म्हणजे समोरच्या बाजूला. परत त्रिकोण आहे बिंदू 3 बिंदू दिले आहेत. आता इथं पण त्रिकोण येईल या अगोदरचेच बिंदू तर मग मधी बिंदू येऊ शकतो कारण की कोणत्याच ठिकाणी 4 बिंदू नाहीत. इथं 2 आहेत इथं 3 आहेत इथं 3 आहेत पण इथं प्रत्येक सिरीजमध्ये एक एक बिंदू वाढवत गेला आहे म्हणजे आता आपलं हे 4 बिंदू येतात म्हणजे उत्तर आहे आपलं हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे असा पर्याय निवडा जो 5व्या संख्येशी संबंधित आहे. त्याचप्रकारे दुसरी संख्या पहिल्या संख्येशी संबंधित आहे आणि चौथी संख्या तिसऱ्या संख्येशी संबंधित आहे. तर हे PERE बघा याला आपण क्रमांक देऊ डायरेक्ट 1 2 3 4 5 6 7 जी 7 क्रमांक आला. तर बघा परत उलटे क्रमांक घेत गेला आहे बघा ERAP
इथं ई पाहिजे आणि इथं आर मिस्टेक झाली आहे, सॉरी. आर ई, बघा ई आर आणि हे पी, म्हणजे 1 नंबरचं पी शेवटला, म्हणजे उलट अक्षर लिहित गेलेलं आहे. बघा इथं पण तसंच आहे. ई आर ए पी एम ओ आणि हे 1 नंबरचा सी शेवटला. तर बघू इथं पण आपण आता आर शेवटचा अक्षर 1 नंबरला आहे. आय ए पी एस ई आणि हे 1 नंबरचा अक्षर शेवटला डी. जे आपलं उत्तर आहे RIAPSED, म्हणजे हे उत्तर. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत TRIFLED ला काय लिहिलं आहे? YQNEQDI. इथं बघा आता टीला वाय जर म्हणलं तर आपण हे 5 घर पुढे गेला आहे. टी हा 20 नंबरला आहे आणि वाय हा 25, म्हणजे +5. आर हा 18 नंबरला आहे, तर क्यू हा 17, म्हणजे इथं -1 केला आहे. आय हा 9 नंबरला. ABCD काढून बघा तुम्ही, क्रमांक द्या त्यांना, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 9 नंबरला आहे आय हा, आणि एन हा 14 नंबरला, म्हणजे इथं किती परत +5 केला आहे. 9 5 14. एफ हा 6 नंबरला आहे, परत इथं ई हा 5, म्हणजे -1 केला आहे. एल हा 12 नंबरला आहे, तर ह्याच्यातून आता बघा इथं +5 होतील, म्हणजे क्यू हा 17, म्हणजे 12 आणि 5 17. ई हा 5 नंबरला आहे, परत ह्याच्यामध्ये 1 वजा, म्हणजे 4. डी घेतला आहे. डी हा 4 नंबरला आहे, परत ह्याच्यामध्ये +5 केला आहे. 4 आणि 5 9, 9 म्हणजे आय, म्हणजे बघा प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस, म्हणजे हे पण संबंध बघून घेऊ आपण अगोदर. GQNDK. जी हा 7, जे इथं प्लस 7 आणि 5, सॉरी हे घ्यायचं आहे सांकेतिक भाषा. BRIEF. बी हा 2 नंबरला, याच्यात जर प्लस केलं 2 5 5 आणि 2 7, म्हणजे जी आला. आर हा 18 नंबरला आहे, 18तनं 1 वजा केलं तर 17, म्हणजे 17 नंबरला काय आहे? क्यू. आय 9 नंबरला आहे, 9 मध्ये जर 5 मिक्स केलो आपण, 9 5 14, 14 हा एन आहे 14 नंबरला. परत ई आहे 5 नंबर, 5 मध्ये 1 वजा केलो तर 4 येते, डी आहे 4 नंबरला. आणि एफ म्हणजेच काय केलं आहे? एफ हा 6 नंबरला, +5, 6 आणि 5 11, म्हणजे के आहे. बघा JQNDK, म्हणजे काय केलं आहे? प्लस मायनस प्लस मायनस प्लस. तर बघू आता आपण हे कोणचं अक्षर घ्यायचं आहे आपल्याला, ह्याचं सांकेतिक भाषा निवडायचे. FALTER. एफ हा 6 नंबरला, तर +5 करायचं आहे, म्हणजे 6 आणि 5 11, म्हणजे काय येईल? इथं के येईल. ए आहे 1 नंबरला, तर इथं 1 घर जर आपण -1 करायचं आहे, काहीच नाही, म्हणजे जर 1 घर मागे गेलं तर इथं झेड येऊ शकते. एल आहे 12 नंबरला, तर इथं परत +5 करायचं आहे. 12 आणि 5 17, म्हणजे 17 नंबरला काय येईल? क्यू आहे. तर टी आहे 20 नंबरला, परत -1, म्हणजे 20मधून 1 गेले 19, 19 नंबरला आहे एस. आणि ई आहे 5 नंबरला, परत इथं 5 +
5 आणि 5 10, 10 10 नंबरला जे आहे आणि आर हा 18 नंबरला -1 म्हणजे 18त नाही गेले 17, 17 म्हणजे 17 हा नंबरला क्यू आहे. म्हणजे आपलं काय उत्तर आहे KZQSJQ म्हणजे आपलं उत्तर आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.